नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजीवनी क्लासेस लोणेमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही मध्ये याआधीचे व्हिडिओ बघितले असतीलच. जर बघितले नसतील तर नक्की बघा आणि तुम्हाला जर ते आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला जर त्या व्हिडिओ संबंधी काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज तुम्ही त्याबद्दल कमेंट करा. तुमचे ज्या काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करायचा मी नक्की प्रयत्न करेन. आता आपण पाहूया प्रॅक्टिस सेट 1.5 त्यातलं पहिलं वर्ड प्रॉब्लेम आहे. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 26 वरती प्रॅक्टिस सेट 1.5 आहे. फर्स्ट सम बघूया आपण. टू नंबर्स डिफर बाय 3. The sum of twice the smaller number and thrice the greater number is 19. Find the numbers. बघा, वर्ड प्रॉब्लेम्स मध्ये तुम्हाला आधी इक्वेशन्स तयार करायचे. इक्वेशन्स तयार केले की तुम्हाला ते लगेच सॉल्व्ह करता येणार आहे. इक्वेशन तयार करण्यासाठी ते वर्ड प्रॉब्लेम्स नीट समजून घेतले पाहिजे. त्यांनी म्हटलेलं आहे टू नंबर्स डिफर बाय 3. डिफर मीन्स त्यांच्यामध्ये डिफरन्स आहे. आपण बघितलं डिफरन्स म्हणजे आपल्याला त्यांच्यामध्ये सबट्रॅक्शन करायचं. पण मग टू नंबर्स म्हणजे कोणते ते आपल्याला माहिती नाहीये. म्हणजे त्या टू नंबर्ससाठी आपल्याला व्हेरिएबल्स घ्यावे लागतील. मग एकाला एक व्हेरिएबल आपण एक्स घेतला तर दुसरा वाय घ्यायचा. पण आता इथे टू नंबर्स आहेत म्हणजे त्याच्यापैकी एक ग्रेटर नंबर असणार आहे आणि एक स्मॉलर नंबर असणार आहे. म्हणजे आपल्याला नंबर्स लिहिताना ग्रेटर नंबर आणि स्मॉलर नंबर यांच्यासाठी एक्स आणि वाय घ्यावं लागेल. मग आपल्याला इथे कसं लिहिता येईल? लेट ग्रेटर नंबर बी एक्स and smaller number b y. आपण सपोज केलं ग्रेटर नंबरला x घेतला आणि स्मॉलर नंबरला y घेतला. आता त्यांनी आपल्याला फर्स्ट कंडिशन अशी दिलेली आहे की टू नंबर्स डिफर बाय 3. म्हणजे त्यांच्यातला डिफरन्स 3 आहे. म्हणजे मग आपण इथे लिहूया अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन according to first given condition डिफरन्स त्यांच्यातला 3 हा पॉझिटिव्ह आहे. डिफरन्स पॉझिटिव्ह आहे म्हणजे आपल्याला ग्रेटर नंबर मधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करावा लागेल. म्हणजे ग्रेटर नंबर आहे x, स्मॉलर नंबर आहे y. म्हणजे आपल्याला इथे इक्वेशन मिळेल x minus y is equal to 3. x minus y is equal to 3. हे आपल्याला मिळालं फर्स्ट इक्वेशन. आता याच्यानंतर त्यांनी आपल्याला असं म्हटलेलं आहे की द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर. मग आता आपल्याला थ्राइस द ग्रेटर नंबर हे लिहावं लागेल. मग इथे आपण लिहूया थ्राइस द ग्रेटर नंबर is equal to थ्राइस म्हणजे 3 टाइम्स. 3 टाइम्स टाइम्स आलं की मल्टिप्लिकेशन करायचं. 3 टाइम्स म्हणून 3 ने मल्टिप्लाय करणार आणि आपला ग्रेटर नंबर आहे x. म्हणजे थ्राइस द ग्रेटर नंबर आपल्याला मिळणार 3x. दुसरं त्यांनी म्हटलेलं आहे ट्वाइस द स्मॉलर नंबर. ट्वाइस द स्मॉलर नंबर. मग ट्वाइस म्हणजे 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन करणार. स्मॉलर नंबर आहे y म्हणजे इथे येणार 2y. 3x आणि 2y आपल्याला मिळाले. त्यांनी असं म्हटलेलं आहे सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19. म्हणजे आता या दोघांची सम म्हणजे ऍडिशन आहे 19. म्हणून आपण इथे लिहूया according to second given condition तुमचं इक्वेशन इथे येईल 3x plus 2y is equal to
19. आता हे दोन इक्वेशन्स आपल्याला मिळाले, हे दोन इक्वेशन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. आता बघा, दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करताना आपण आधी बघणार की दोन्ही x चे व्हेरिएबल सेम आहेत का? नाही. दोन्ही y चे व्हेरिएबल सेम आहेत का? नाही. मग दोघांचे व्हेरिएबल सेम नाहीयेत, कोएफिशिएंट सेम नाहीयेत, म्हणजे त्या दोघांपैकी एकाचे कोणाचे तरी कोएफिशिएंट आपल्याला सेम करून घ्यावे लागतील. मग इथे y चा कोएफिशिएंट 2 आहे, मग इथे सुद्धा आपण y चा कोएफिशिएंट जर 2 आपल्याला हवा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? या फर्स्ट इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणून मग आपण इथे लिहूया मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 2. 2 ने समजा आपल्याला मल्टिप्लाय करायचे, करून दाखवायची गरज नाही, डायरेक्ट करायचं असतं. फक्त मी तुम्हाला एकदा दाखवून ठेवते. समजा जर तुम्हाला काही वेळेला काय होतं, तुमच्याकडून चुका होतात की सगळ्या कंप्लीट इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं आहे, मुलं फक्त x आणि y ला मल्टिप्लाय करतात, 3 ला मल्टिप्लाय करायला विसरतात. ही चूक होऊ नये म्हणून तुम्ही असं करू शकता. 2 ने तुम्हाला फर्स्ट इक्वेशनला मल्टिप्लाय करायचंय, म्हणून मी 2 लिहिलं इनटू ब्रॅकेट x minus y is equal to 3. कंप्लीट इक्वेशन लिहिलं. आता या 2 ने प्रत्येकाला मल्टिप्लाय करायचे. 2x minus 2y is equal to 2 3 6. हे तुम्हाला मिळालं थर्ड इक्वेशन. आता बघा सेकंड आणि थर्ड इक्वेशन दोन्हीकडे तुम्हाला 2y मिळाले. एक प्लस आहे, एक मायनस आहे. जेव्हा दोघांचं साइन डिफरंट असेल तेव्हा दोन्ही इक्वेशन्सची करायची असते ॲडिशन, म्हणजे 2y कॅन्सल होतील. मग इथे आपण लिहूया ॲडिंग इक्वेशन सेकंड अँड थर्ड. ॲडिंग इक्वेशन सेकंड अँड इक्वेशन थर्ड. मग त्यांना आपण ऍड करूया. 3x plus 2y is equal to 19 आणि 2x minus 2y is equal to 6. या दोघांची करायची आहे आपल्याला ॲडिशन. प्लस 2y मायनस 2y कॅन्सल झाले. 3x प्लस 2x आले 5x is equal to 19 प्लस 6 आले 25. 5 इकडे मल्टिप्लाय, तिकडे गेल्यानंतर होतील डिव्हाइड. म्हणून आपण इथे करूया x is equal to 25 upon 5. therefore x is equal to 5 1 जा 5, 5 5 जा 25. म्हणजे आपल्याला x या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली 5. आता ही 5 व्हॅल्यू समजा आपण या फर्स्ट इक्वेशन मध्ये घेतली तर आपल्याला y ची व्हॅल्यू मिळेल. म्हणून आपण इथे लिहूया putting x is equal to 5 in equation first. फर्स्ट इक्वेशन मी लिहिते x minus y is equal to 3. x minus y is equal to 3. therefore x ची व्हॅल्यू आहे 5 minus y is equal to 3. मायनस y आहे, तिकडे गेल्यानंतर होतील प्लस y, प्लस 3 या साईडला आल्यानंतर होतील मायनस 3. 5 आहे तिथेच आहे, त्यामुळे 5 चं साइन चेंज होणार नाही. 5 minus 3 2 is equal to y. that is y is equal to 2. आपल्याला x आणि y या दोन्ही व्हेरिएबल जे आहेत त्यांच्या व्हॅल्यूज मिळाल्या. म्हणजे आपल्याला x म्हणजे ग्रेटर नंबर मिळाला आणि y म्हणजे आपल्याला स्मॉलर नंबर, आपल्याला रिक्वायर्ड नंबर मिळाले. म्हणून फायनल आन्सर लिहायला विसरायचं नाही वर्ड प्रॉब्लेमला. therefore required numbers are 5 and 2 respectively. हे आहे तुमचं फायनल आन्सर. गणित समजलेलं आहे सगळ्यांना. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता, म्हणजे पुन्हा जेव्हा हवं त्यावेळेला तुम्ही ते गणित पाहू शकाल. आता आपण पाहूया सेकंड सम. सेकंड सम जे आहे तिथे त्यांनी तुम्हाला पुन्हा ऍक्टिव्हिटी सारखं दिलं.
रेक्टँगल, त्या रेक्टँगलच्या या अपोजिट साइड्स आहेत, इथे त्यांनी त्या साइडची लेंथ दिलेली आहे 2x + y + 8 आणि 4x - y. या जो अपोजिट साइड्स आहेत, या अपोजिट साइड्ससाठी त्यांनी लेंथ दिलेली आहे 2y, या साइडची लेंथ दिलेली आहे x + 4. आपल्याला त्यांनी काढायला सांगितलेलं आहे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x अँड y, आणि पुढे अजून सांगितलेलं आहे फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. म्हणजे हा जो रेक्टँगल आहे, या रेक्टँगलसाठी x आणि y च्या व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या की त्याच्यावरून आपण त्याच्या अपोजिट साइडची लेंथ मिळवावी लागेल, आणि ती लेंथ मिळाली की मग त्या रेक्टँगलचं पेरिमीटर आणि एरिया आपल्याला काढावं लागेल. आता आपल्याला माहिती आहे की अपोजिट साइड्स ऑफ अ रेक्टँगल आर ऑफ इक्वल लेंथ, पण मग त्या दोघांची लेंथ इक्वल असते, पण इथे मात्र त्यांनी देताना दोघांची लेंथ इक्वल दिलेली नाहीये. पण जरी जे लेंथ इथे दिली तीच इथे दिलेली नसेल तरी आपल्याला लेंथ इक्वल आहे हे माहिती आहे. याचाच अर्थ याची आणि याची व्हॅल्यू जी आहे ती सेम असणार आहे. तसंच या रेक्टँगलच्या ब्रेड्थ आहेत, मग ब्रेड्थ सुद्धा इक्वलच असतात, म्हणजे x + 4 आणि 2y या दोघांची व्हॅल्यू सुद्धा इक्वल असली पाहिजे. मग आधी आपण इथे लिहूया, we know that opposite sides of a rectangle are of equal length. Therefore, as given म्हणजे त्यांनी जे आपल्याला त्या फिगर मध्ये दिलेलं आहे त्याच्यानुसार इथे आपण लिहिणार आहोत या दोन्ही लेंथ आहेत, म्हणजे या दोन्ही लेंथ इक्वल येतील. म्हणजे इथे लिहू आपण 2x + y + 8 इज इक्वल टू 4x - y. Therefore, आता आपल्याला याला इक्वेशनच्या फॉर्म मध्ये घ्यायचे, म्हणजे x आणि y व्हेरिएबल असणारे टर्म्स इक्वल टू च्या लेफ्टला आले पाहिजे, आणि हा जो कॉन्स्टंट टर्म आहे तो कॉन्स्टंट टर्म राईटला गेला पाहिजे. म्हणजे मग मी इथे लिहिते 2x च्या जोडीला मी हा जो त्याच्याशी लाईक टर्म आहे त्या लाईक टर्मला त्याच्या शेजारी घेते, म्हणजे +4x इकडे आल्यानंतर होतील -4x. त्याच्यानंतर हे +y लिहिले, हे -y इकडे आल्यानंतर पुन्हा होतील +y इज इक्वल टू +8 तिकडे गेल्यानंतर होतील -8. आता लाईक टर्म्स मध्ये आपण ॲडिशन सबट्रॅक्शन करू शकतो. डिफरंट साइन सबट्रॅक्शन, ग्रेटर नंबरचं साइन देणार, म्हणजे इथे येतील -2x + y + y 2y इज इक्वल टू -8. 2 2 8 या सगळ्यांना आपण 2 ने डिवाइड करू शकतो, म्हणून मग इथे लिहिते डिवाइडिंग द इक्वेशन बाय 2. डिवाइडिंग द इक्वेशन बाय 2. 2 ने डिवाइड केल्यानंतर इथे आपल्याला मिळतील -x, इथे 2 ने डिवाइड केल्यावर येतील y आणि 2 4 चा आहे म्हणून इकडे येतील -4. हे आपल्याला मिळालं फर्स्ट इक्वेशन. तसंच या ज्या ब्रेड्थ आहेत या ब्रेड्थ सुद्धा इक्वल आहेत, म्हणून आपण इथे लिहूया ऑल्सो x + 4 is equal to 2y. x + 4 is equal to 2y. इथे पण 2y व्हेरिएबलचा टर्म आहे, त्याला लेफ्ट लावूया, म्हणजे +2y चे होतील -2y आणि +4 हा कॉन्स्टंट टर्म त्या साइडला गेल्यानंतर +4 चे होतील -4. हे आपल्याला मिळालं सेकंड इक्वेशन. आता जर आपण फर्स्ट आणि सेकंड या दोन्ही इक्वेशनला कंपेअर केलं तर इथे बघा -x आहेत आणि इथे +x आहे, म्हणजे इथे आपल्याला कोएफिशिएंट सेम करण्यासाठी मल्टिप्लिकेशन वगैरे करायची गरज नाही. डायरेक्ट दोन्ही इक्वेशनची ॲडिशन केली की x आणि x कॅन्सल होतील, म्हणून मग इथे आपण लिहूया ॲडिंग इक्वेशन फर्स्ट and equation second.
फर्स्ट इक्वेशन आहे आपलं -x + y इज इक्वल टू -4. सेकंड इक्वेशन आहे x - 2y इज इक्वल टू -4. दोन्ही इक्वेशन्सची ॲडिशन -x + x कॅन्सल झाले, +y - 2y डिफरंट साइन सबट्रॅक्शन म्हणजे 2 - 1 1 y येणार, ग्रेटर नंबरचं साइन म्हणजे इथे येणार -y. -4 आणि -4 सेम साइन ॲडिशन, ग्रेटर नंबरचं साइन, पण दोन्ही सेम आहेत त्यामुळे इथे त्यांचं साइन येणार -8. आता -y ची व्हॅल्यू -8 आली, दोघांचं साइन चेंज करू, +y ची व्हॅल्यू येणार +8 म्हणजे आपल्याला इथे मिळाले y = 8. आता ही y ची व्हॅल्यू जी आहे ही व्हॅल्यू समजा आपण सेकंड किंवा फर्स्ट कोणत्याही एका इक्वेशन मध्ये घेतली की आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. मग इथे आपण लिहूया पुटिंग y = 8 इन इक्वेशन फर्स्ट. मग मी फर्स्ट इक्वेशन आधी लिहून घेते, -x + y इज इक्वल टू -4. therefore -x + y ची व्हॅल्यू आहे 8 इज इक्वल टू -4. आता आपल्याला +8 तिकडे गेल्यानंतर होतील -8. हे -4 इथेच आहे, +8 चे झाले -8. सेम साइन ॲडिशन, ग्रेटर नंबरचं साइन, 8 + 4 आले 12. -x ची व्हॅल्यू -12 आली म्हणजे +x ची व्हॅल्यू येणार +12. आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यूज मिळाल्या आहेत, पण आपल्याला फक्त तेवढ्याच नको आहे. आपल्याला या इथे त्यांनी फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x अँड y सांगितले, तेवढं आपल्याला मिळालं. पण आपल्याला पेरिमीटर आणि एरिया काढायचा म्हणजे आपल्याला रेक्टँगलची लेंथ आणि ब्रेड दोन्हीही काढावं लागणार. आता दोन्हीमध्ये व्हॅल्यू काढायची गरज नाहीये. समजा याच्यामध्ये तुम्ही x आणि y दोघांच्या व्हॅल्यूज टाकल्या की आपल्याला लेंथ मिळेल आणि इथे y ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली की आपल्याला ब्रेड मिळेल. मग आपण इथे लिहूया आता नाउ length of a rectangle is equal to 4x minus y. 4x minus y is equal to 4. x ची व्हॅल्यू आहे 12 मायनस y ची व्हॅल्यू आहे 8. 12 4 जा 48 minus 8. 48 minus 8 40. त्यांनी आता लेंथ आणि ब्रेड साठी युनिट काही वापरलेले नाहीये म्हणजे आपण इथे लिहूया युनिट्स. लेंथ ऑफ रेक्टँगल आपल्याला मिळालं 40 युनिट्स. आता आपण ब्रेड पण अशीच मिळवूया. ब्रेड ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू ब्रेड साठी 2y किंवा x + 4 दोन्हीपैकी काही घेतलं तुम्ही तरी चालेल, एकच घ्यायचं. पण 2y इज इक्वल टू 2. y ची व्हॅल्यू आहे 8. 2 8 जा 16 युनिट्स. म्हणजे आपल्याला रेक्टँगलची लेंथ आणि ब्रेड दोन्ही मिळालं. आता आपण पेरिमीटर आणि एरिया म्हणजे त्यासाठी आपल्याला रेक्टँगलचा पेरिमीटर आणि एरिया दोन्हीचा फॉर्म्युला माहिती असला पाहिजे. मग आपण इथे लिहूया पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल रेक्टँगलच्या पेरिमीटरचा फॉर्म्युला आहे 2 इंटू ब्रॅकेट L प्लस B. L म्हणजे लेंथ, B म्हणजे ब्रेड. 2 इंटू ब्रॅकेट लेंथ आपल्याला मिळालेली आहे 40 प्लस ब्रेड आपल्याला मिळालेली आहे 16 इज इक्वल टू 40 प्लस 16 56. 2 ने मल्टिप्लाय करायचं. 2 6 जा 12 कॅरी 1 2 5 जा 10 प्लस 1 11 112. पेरिमीटर साठी तुम्ही इथे लिहिणार युनिट्स. आपल्याला मिळालं पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल. आता आपण काढूया एरिया ऑफ अ रेक्टँगल. एरिया ऑफ अ रेक्टँगल
रेक्टेंगलच्या एरियाचा फॉर्म्युला आहे L इंटू बी इज इक्वल टू, म्हणजे लेंथ आपल्याला मिळालेली आहे 40 आणि ब्रेथ आपल्याला मिळालेली आहे 16. आता दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन करताना इथे जर का एक 0 असेल तर मल्टिप्लिकेशन करणं एकदम इझी आहे. काय करायचं, 16 ने 4 ला मल्टिप्लाय करायचं, 16 4 चा 64 आणि त्याच्या पुढे फक्त एक 0 द्यायचं. आता एरिया, पेरिमीटर साठी तुमचं युनिट्स हेच युनिट वापरलं, पण एरिया साठी आपण लिहितो स्क्वेअर युनिट्स. हा झाला. इथे जर त्यांनी सेंटीमीटर मध्ये दिलं असतं तर स्क्वेअर सेंटीमीटर आणि इथे सेंटीमीटर आलं असतं, पण इथे कसं त्यांनी लेंथ आणि ब्रेथ साठी काही युनिट दिलेलं नाहीये, म्हणून आपण फायनल आन्सर साठी युनिट लिहिलं. पेरिमीटरला युनिट्स आणि एरियाला एरिया ऑफ रेक्टेंगल साठी स्क्वेअर युनिट्स. आता बघा, तुम्हाला हे जे गणित त्यांनी दिलेलं होतं ते गणित त्यांनी या फॉर्ममध्ये दिलं होतं, त्यामुळे आपलं संपूर्ण गणित सोडवून झाल्यानंतर त्याचं आन्सर परत आपल्याला या फॉर्ममध्ये लिहून दाखवायचं. मग आपण इथे काय करूया, मी काय करते इथेच फक्त रब करते. त्याचा फायनल आन्सर इथे आपण लिहूया. x इज इक्वल टू आपल्याला मिळालं 12, x इज इक्वल टू 12 आणि y ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 8, y इज इक्वल टू 8. आता पेरिमीटर लिहूया आपण. पेरिमीटर इज इक्वल टू 112 units, area is equal to 640 square units. हे झालं तुमचं कंप्लीट फायनल आन्सर. गणित लक्षात आलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे नंतर जेव्हा हवं त्यावेळेला तुम्ही ते गणित पाहू शकता. आता आपण थर्ड सम बघूया. द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. इफ वी डबल द एज ऑफ द फादर अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन द सम इज 95. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. फादर्स एज आणि सन्स एज यांचं गणित आहे आणि त्या दोघांचेही प्रेझेंट एजेस काढायला सांगितलेले, म्हणजे आपल्याला लिहिताना कन्सिडर करताना फादर्स एज आणि सन्स एज याला एक्स आणि वाय घ्यावं लागेल. मग आपण इथे लिहूया, लेट फादर्स प्रेझेंट एज बी x years and sons प्रेझेंट एज असं लिहायला विसरायचं नाही, नुसतं एज नाही लिहायचं, प्रेझेंट एज बी वाय इयर्स. एकदम सिंपल कंडिशन दिलेली आहे त्यांनी. कंडिशन काय दिली आहे, सम ऑफ फादर्स एज म्हणजे फादर्स एज म्हणजे आपल्याला एक्स घ्यायचे, ट्वाइस सन्स एज म्हणजे सन्स एज आहे वाय, त्याचं ट्वाइस म्हणजे 2 टाइम्स करायचं आहे आपल्याला, बरोबर. मग आपण इथे लिहूया अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, किंवा तुम्ही असं लिहू शकता ॲज गिवन. फादर्स प्रेझेंट एज म्हणजे येणार एक्स प्लस सन्स एजच्या ट्वाइस करायचे म्हणजे 2y आणि या दोघांची ॲडिशन त्यांनी दिलेली आहे x प्लस 2y इज इक्वल टू 70. ही आली फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन त्यांनी म्हटलेलं आहे इफ वी डबल द फादर्स एज म्हणजे आता फादरच्या एजचे डबल म्हणजे पुन्हा ट्वाइस करायचे म्हणजे 2x होईल. अँड ॲड इट टू सन्स एज म्हणजे त्याच्यामध्ये सन्स एज म्हणजे y जर का आपण ॲड केले तर त्याची ॲडिशन मिळेल 95. मग आता इथे आपण लिहूया अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन 2x plus y is equal to 95.
फादर्सचं एज डबल केलं, त्याच्यामध्ये सन्स एज ऍड केलं, त्याची ऍडिशन त्यांनी दिलेली आहे आपल्याला 95. आता हे दोन्ही सिंपलचे इक्वेशन्स आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे. आता बघा इथे x आहे, जर का आपण या कंप्लीट इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथे आपल्याला 2x मिळतील. मग आपण इथे लिहूया मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 2. आता मी इथे मल्टिप्लाय करून दाखवत नाहीये, डायरेक्ट लिहिते. मग जर का आपण फर्स्ट इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला इथे मिळेल 2x प्लस 2 2 जा 4y 7 2 जा 14 आणि हा एक 0. हे आपल्याला मिळालं थर्ड इक्वेशन. दोन्हीकडे 2x मिळाले. जर का आपण थर्ड इक्वेशन मधून सेकंड इक्वेशन सबट्रॅक्ट केलं 2x कॅन्सल होते, म्हणजे इथे आपल्याला का सबट्रॅक्शन करावं लागेल. मग इथे आपण लिहूया सबट्रॅक्टिंग इक्वेशन सेकंड फ्रॉम इक्वेशन थर्ड. थर्ड इक्वेशन मी लिहिते आधी 2x प्लस 4y इज इक्वल टू 140. त्यातून हे सबट्रॅक्ट करायचे आपल्याला 2x प्लस y इज इक्वल टू 95. सबट्रॅक्शन करायचं म्हणजे आता आपल्याला खालच्या इक्वेशनच्या प्रत्येक टर्मचे साइन चेंज करावे लागतील. प्लसचं मायनस प्लसचं मायनस प्लसचं मायनस. 2x मायनस 2x कॅन्सल झाले. इथे कोएफिशियंट दिसत नाही म्हणजे 1 आहे. 4y मायनस y इथे आपल्याला मिळणार 3y इज इक्वल टू सबट्रॅक्शन करू 5 4 45 आन्सर आला. 3y इज इक्वल टू 45. 3 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यानंतर होतील डिवाइड. 3 1 जा 3 3 5 जा 15. देयरफॉर आपला फायनल आन्सर आलं y इज इक्वल टू 15. फायनल आन्सर म्हणजे इथे आपल्याला y ची व्हॅल्यू मिळाली. आता ही y ची व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशन मध्ये घेतली की आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. मग आपण इथे लिहूया putting y is equal to 15 in equation first. मग मी फर्स्ट इक्वेशन लिहून घेते आधी x प्लस 2y इज इक्वल टू 70. x ची व्हॅल्यू काढायची आहे, त्याला तसंच ठेवलं. 2 y ची व्हॅल्यू 15 लिहिली मी ब्रॅकेट मध्ये, कारण 2 आणि 15 चं मल्टिप्लिकेशन आहे तुम्हाला इथे करायचं. x प्लस 15 2 जा 30 इज इक्वल टू 70. ज्याची व्हॅल्यू काढायची आहे त्याला एकट्याला ठेवलं. 30 इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यानंतर होतील मायनस. 70 मायनस 30 येणार आहे 40. म्हणजे आपल्याला x आणि y दोघांच्या व्हॅल्यूज मिळाल्या. म्हणजे आपल्याला फादर्स प्रेझेंट एज आणि सन्स प्रेझेंट एज मिळालं. फायनल आन्सर लिहायला विसरायचं नाही वर्ड प्रॉब्लेमचं. फादर्स प्रेझेंट एज जे आपण x घेतलेला आहे इज इक्वल टू 40 इयर्स आणि सन्स प्रेझेंट एज y त्याची व्हॅल्यू आहे 15 इयर्स. हे आहे आपलं फायनल.